टाळी. भगवंताकडे मागायचंय ना, देवा तुझी भक्ती घडू दे, आम्हाला नित्य देवा तुझी आठवण असू दे. आम्हाला देवाची आठवण होते म्हणजे समजून जायचं आम्हाला देवाची आठवण होत नसून त्या भगवंताला आमची आठवण होत आहे, म्हणून आम्हाला देव लक्षात राहतो. देवाबद्दल आमचं प्रेम वाढत जातंय ना, कुठेतरी आम्ही समजून घ्यायचं त्या भगवंताला आम्ही आवडू लागलोय. त्याच्याशिवाय प्रेम भक्ती परमार्थ वाढत नाही. आमची भक्ती एवढी श्रेष्ठत्वाची व्हावी. किती श्रेष्ठत्वाची. आम्ही देवाच्या मंदिरात जातो, आम्ही देवाची पूजा करतो, नवल नाही. कधीतरी त्या भगवंतालाही वाटावं, अरे मी माझ्या या भक्ताच्या घरी जाऊन त्याचं घर मंदिर बनवलं पाहिजे. त्या देवालाही वाटलं पाहिजे मी माझ्या भक्ताच्या भेटीसाठी गेलं पाहिजे. भक्ताला भगवंताची ओढ लागते. भक्तानं एवढी श्रेष्ठ भक्ती करावी की त्या जगाच्या मालकाला, त्या विटेवरच्या मालकाला आम्हाला भेटण्याची ओढ लागली पाहिजे. एवढी भक्ती आमची श्रेष्ठत्वाची व्हावी. पहा, चंचुलेनं मागितलं, माते द्यायचंय ना तर भक्ती घडू दे, तुझी सेवा निरंतर माझ्याकडनं होऊ दे. पण पार्वती मातेचं समाधान होईना. चंचुले तुला काहीतरी मागावंच लागणार, काहीतरी मागून घे. चंचुलेनं आता मात्र विनंती केली, माते द्यायचंय ना, मग आता मी माझ्यासाठी नाही मागणार. माते माझे मृत्यू लोकातले पती नाव बिंदू, माते मला तर एका साधूंनी उपदेश केला, योग्य मार्ग मिळाला, माझं हित झालं. पण माझे पती सर्पदंशानं मरण पावले. अगोदर त्यांनी पापकर्म केलेलं. या चंचुलेला माहिती होतं की हे बिंदू तिचा पती कुठेतरी भटकत असणार, कुठेतरी त्रासात असणार, पीडा सहन करत असणार. मागितलं, माते माझ्या पतीचं कल्याण व्हावं एवढीच माझी इच्छा आहे, मागणी आहे. जसा माझा उद्धार, माझं कल्याण झालं, तसंच माझ्या पतीचंही हित व्हावं, माझ्या पतीचंही कल्याण व्हावं. यातनं एका पत्नीची आपल्या पतीबद्दल असणारी समर्पणाची भावना आम्हाला दिसते. पत्नीचं पतीबद्दल किती प्रेम आहे, किती समर्पण आहे. ही चंचुला मृत्यूला नंतर शिवलोकी गेली, तिथेही जाऊन पतीबद्दल किती तळमळ आहे. घरातली स्त्री प्रत्येकासाठी तळमळत असते, आपल्या कुटुंबासाठी तळमळते. ती स्त्री, घरातली स्त्री देवघरात जाऊ द्या, मंदिरात जाऊ द्या, ती स्वतःसाठी काहीच मागत नाही. ती असं म्हणत नाही, देवा मला सुखी ठेव, माझ्यासाठी असं होऊ दे. ती पण देवघरात गेली किंवा एखाद्या मंदिरात गेली, देवाला हात जोडून प्रार्थना करते, देवा माझी मुलं बाळ सुखात ठेव, माझ्या पतीला सुखात ठेव, माझ्या कुटुंबावरती काही संकट येऊ देऊ नको. ही घरातली स्त्री आहे आणि स्त्रीचं हे कोमल अंतःकरण, दयेनं भरलेलं अंतःकरण आहे. ती एकटीचा विचार कधी करत नसते, ती आपल्या परिवाराचा विचार करते. ही स्त्री आहे. ही चंचुला पार्वती मातेकडे मागितलंय, माते माझ्या पतीचं कल्याण व्हावं हीच इच्छा आहे. पार्वती मातेनं लगेच काही शिवगण पाठवले. तो बिंदू त्याच्या शोधार्थ शिवगण गेले. भरपूर ठिकाणी शोध घेतला. विंध्याचल पर्वतावरती जाऊन पोहोचले. विंध्याचल पर्वतावरती तो बिंदू पिशाच्य योनीमध्ये भटकत होता. पापामुळे त्याला कोणती योनी मिळाली आहे? बोला, पिशाच्य योनी. भूत पिशाच्य म्हणून तो विंध्याचल पर्वतावरती भटकतोय. पहा, पापाचं फळ नेहमी चुकीचंच असतं, त्रासच असतो. पाप केलं तर मरणानंतर, मृत्यूनंतर पिशाच्य योनी प्राप्त झालीये त्या बिंदुकाला. विंध्याचल पर्वतावरती पिशाच्य बनून भटकतोय. शिवगण जातात
त्या बिंदुकाला सांगतात, अरे आमच्या सोबत चल, आम्ही तुला शिवलोकी घेऊन जाऊ. तिथे शिव महापुराण कथेचं आयोजन आहे. कथा ऐकून तुला पिशाच्च योनीतून मुक्तता प्राप्त होईल, आमच्या सोबत चल. पण तो पिशाच्च, त्याचं पाप त्याला अडवू लागलं. सोबत जात नाही, नकार दिला. शिवगणांनी जबरदस्तीने उचललं, शिवलोकी आणलं. शिव महापुराण कथेमध्ये बसवलं तर तो बसलेला उठून पळायचा. पाप अडवतं माणसाला. एखाद्याची परमार्थ करण्याची इच्छा होत नाही, नामचिंतन करण्याची इच्छा होत नाही, या धर्ममंडपामध्ये येण्याची इच्छा होत नाही. समजून घ्यायचं, त्याचा दोष नाही, त्याचं पाप त्याला अडवत आहे. अगोदरचं पाप अडवण्याचं काम करत असतात. तो बसायलाही तयार नाही, शिवगणांनी जबरदस्तीनं बसवलं. जसे जसे शिव महापुराण कथेचे शब्द कानावरती पडू लागले, पाप संपू लागलं. आता बसण्याची तयारी झाली. 7 दिवस कथा ऐकली आणि 7 दिवस कथा पूर्ण ऐकल्यानंतर पिशाच्च योनीतून मुक्तता त्याला मिळाली. दिव्य देह त्याला प्राप्त झाला. ही महिमा, हे महिमान, हे महात्म्य शिव महापुराण ग्रंथाचा आहे, या कथेचा आहे. पहा, ही कथा फक्त पापी पुरुष आणि पापी स्त्रीचं कल्याण करते, यात अजिबात नवल नाही. या कथेनं एका पिशाच्याचं सुद्धा कल्याण केलंय. पिशाच्च योनीमध्ये गेलेल्या जीवाला सुद्धा मुक्तता प्राप्त करून दिली आहे. ही श्रेष्ठ पावन पुनीत करणारी श्री शिव महापुराण कथा. बरं, या ठिकाणी अजून एक मुद्दा मी तुमच्या समोर मांडते. कोणता? तर पहा, तुम्ही काल ऐकलं पापी देवराजचं कल्याण शिव महापुराण कथेनं केलं. आज ऐकलं पापी चंचुलेचं आणि त्या बिंदुगाचं हित या कथेनं केलं. मग काही व्यक्ती, कोणी असा विचार करेल, पहा, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, कोण काय विचार करेल, कोण काय बोलेल सांगताच येत नाही. कोणी असाही विचार करेल, आम्ही जीवनभर पापकर्म करू, इतर वेळ पाप करायचं आणि पापातनं मुक्तता पाहिजे म्हणून कथेला जाऊन बसायचं. असा जर चुकून कोणी विचार करत असेल तर पहा, भोलेनाथ भक्तासाठी भोळे आहेत, पण जे कपटानं पापाचरण करतात त्यांच्यासाठी कठोरता सुद्धा भोलेनाथांकडे आहे. कठोर शिक्षा, कठोर फळ सुद्धा भोलेनाथ निश्चित देतात. म्हणून चुकून पापकर्म घडलंय, नकळत घडलंय, अगोदर माहिती नव्हतं, कळत नव्हतं, नंतर पश्चाताप होतोय, तळमळीनं कथा ऐकली तर उद्धार निश्चित होणार. पण जर कपटाला मी या ठिकाणी येऊन बसत असो तर फळ सुद्धा, कठोर फळ किंवा शिक्षा, दंड सुद्धा भोलेनाथ निश्चित देतील, हेही विसरून चालणार नाही. ही शिव महापुराण कथा प्रत्येकाचं हित करणारी आहे, प्रत्येकाचं कल्याण करणारी आहे. सुतजी सांगू लागले, देवराजचं कल्याण या कथेनं केलं, चंचुलेचं कल्याण केलं, पिशाच्याचं हित केलं. एवढंच नाही, या कथेनं एका साधूचं दुःख संपवलंय, एका साधूचं दुःख संपवलं. जसं ऐकलं श्रोत्यांनी, श्रोते म्हणून बसलेले शौनकादी ऋषी, त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे, प्रश्न निर्माण झालाय. एका साधूच्या जीवनात दुःख आलं कोणतं? साधू कोण? आणि साधूच्या जीवनात दुःख कसं? साधूला कधी दुःख होतं का? किंवा साधूसाठी सुख आणि दुःख दोन्हीही गोष्टी समान असतात. मग साधूंच्या जीवनामध्ये नेमकं दुःख आलं तरी कोणतं? आणि असे कोण साधू आहेत की त्यांच्या जीवनामध्ये दुःख आलं? विचारलं. सुतजी म्हणतायत, मी तुम्हाला विस्तारपूर्वक सांगतो, साधू कोण आणि त्यांच्या जीवनात आलेलं दुःख कोणतं, आम्हाला ऐकायचंय. कोण साधू? पहा, ज्यांच्या मुखात नाम आहे, हातात विणा आहे, अंगावरती भगवं वस्त्र आहे, जे नित्य भ्रमंती करतात, भक्तांबद्दल प्रेम, आदर, माया, नवे नवे भगवंताच्या भक्तांच्या यादीमध्ये ज्यांचं पहिलंच नाव
असे आम्हाला माहिती आहे. मागच्या वर्षीपासून आम्हाला ओळख आहे. शेतीवाले बाबा माहिती आहेत का तुम्हाला? थोडा विचार करून बघा. माहिती असणारच. माहिती आहेत का तुम्हाला? अजून थोडी ओळख सांगते पुढची. जे नेहमी कळी करत राहतात, जिथे जाईल तिथे कळ, जिथे जाईल तिथे आग लावतात. आता तरी आहेत ना माहिती? नाव काय त्यांचं? नारद महर्षी, नारद मुनी. माहिती आहेत ना? बरं पाहिलेत का कोणी? हात वरती करा बरं जरा. नाही, आम्ही मागच्या वर्षीपासून ऐकलेत. पहा, हे नारदजी नित्य भगवंताचं नामचिंतन करतात. नारायण श्रीमन नारायण 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 नारदजी नित्य नारायण 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 नामाचं चिंतन करतात. सुतजी सांगू लागले, या नारदांच्या जीवनामध्ये दुःख आलं. कोणतं दुःख? विस्तारपूर्वक सांगतायत. नारद महर्षी त्यांना तप करण्याची इच्छा झाली आहे. तप करण्याची इच्छा झाली आणि निघाले. हिमालय पर्वतावरती आले. हिमालय पर्वतावरती येऊन तप करू लागले. वर्णन येतं, ती जागा कोणती, ते ठिकाण कोणतं, सुंदर श्लोक सांगितला गेला. पहा, हिमशैल गुहाकाची देखा परमशोभना यत्समीपे भवनती सदा वहति वेगतः तत्राश्रमो महादिव्यो नानाशोभा समन्वितः तपोर्थं सययौ तत्र नारदो दिव्यदर्शनः. सांगितलं, हिमशैल गुहाकाची देखा परमशोभना. हिमालय पर्वतावरती त्या ठिकाणी, त्या क्षेत्रात एक शोभा संपन्न गुफा. ज्या गुफेच्या बाजूला समोरूनच गंगा नदी वाहते. एका बाजूला गुफा आहे आणि जवळच एका बाजूला एक आश्रम. त्या आश्रमामध्ये नारदजी जाऊन तप करू लागले. नारदजी तप करतात. बराच काळ बघता बघता उलटू लागला. काळ उलटतोय आणि पहा, नारदजी तप करतायत. तपाला बसले. पाहता पाहता लगेच चित्त एकाग्र झालं. मन लागलं, चित्त एकाग्र झालं. अगोदरच नामचिंतन करणारे हे नारदजी पुन्हा मन एकाग्र करण्यासाठी जास्त वेळ लागला
नाही. आणि परमार्थामध्ये ज्याच्याकडे शांतता आहे तोच परमार्थात टिकतो. जो चपळ आहे, जो चतुर आहे, चंचल बुद्धीचा आहे, तो परमार्थात जास्त टिकू शकत नाही. म्हणण्यापेक्षा याही पुढे जाऊन परमार्थ करणं त्याला थोडं कठीण जातं. चंचल व्यक्तीला लवकर मन एकाग्र होत नाही. परमार्थामध्ये पहा, व्यवहारात चंचलता महत्वाची आहे. व्यवहारात चपळ माणूस पाहिजे, पण परमार्थ करायचा आहे ना, शांतच व्यक्ती असला पाहिजे, स्थिरता त्याच्याकडे पाहिजे. परमार्थामध्ये यशस्वी होण्यासाठी नारदजी अगोदरच त्यांच्या मुखात नित्य नामसंकीर्तन असायचं. हे नारदजी तपाला बसले, मन एकाग्र झालं, तपाचा प्रभाव वाढू लागला. तपाचा प्रभाव वाढतोय आणि बघता बघता जसा जसा प्रभाव वाढू लागला, इंद्राला काळजी पडली. इंद्र माहितीये का तुम्हाला? ताड बसा बरं जरा. इंद्रदेव, आम्हाला इंद्राचा एक स्वभाव माहिती आहे. कोणता स्वभाव? इंद्र तो नेहमी त्याच्यामध्ये मनामध्ये भय असतं. कोणतं भय? माझी गादी, माझी सत्ता, माझं सिंहासन जातं की काय, आणि सत्ता धाऱ्याला सत्ता जाण्याची भीती असते. या इंद्राला भय वाटू लागलं. नारदजी भगवंताकडे माझं इंद्रपद मागतात की काय, माझी राजगादी मागतात की काय, भीती वाटू लागली. इंद्र भयभीत झाला. इंद्र थोडक्यात पाहिलं तर इंद्र हा जळाऊ वृत्तीचा आहे. इंद्राला थोडक्यात जळाऊ वृत्ती. आपल्यापेक्षा कोणीतरी पुढे जातोय, आपल्यापेक्षा उच्च पदावरती किंवा समाजामध्ये जे अनेको काही पद आहेत, कुणालाही वाटत नाही की आम्ही ज्या पदावरती कार्यरत आहोत त्या पदावरती अन्य कोणीतरी यावं. फक्त साधू संत एकमेव आहेत की त्यांना वाटतं आम्ही संत पदापर्यंत पोहोचलो. सामान्य जीव सुद्धा संत पदापर्यंत पोहोचला पाहिजे. फक्त ही संतांची भावना. अन्य इतर ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर कुणालाही वाटत नाही की आम्ही जेवढे मोठे झालो, आम्ही जेवढ्या उच्च पदापर्यंत गेलो, दुसऱ्यांनीही तिथपर्यंत यावं किंवा आमच्यापेक्षाही पुढे कुणीतरी जावं, असं बहुतेकदा कुणालाही वाटत नाही. इंद्राचीही हीच भावना आहे, जळाऊ वृत्ती आहे. माझ्या पदापर्यंत कोणी येऊ नये, माझं पद, त्या पदावरती कुणालाही स्थान म्हणा किंवा माझी सत्ता जाऊ नये, ही भीती, भय आहे. हा इंद्र यानं प्रयत्न चालू केले. नारदांचं तप भंग झाला पाहिजे, ते तप भंग करायचंय. नारदांना त्यांचं तप पूर्ण होण्या अगोदरच ते तप संपवायचंय, भंग करायचंय. भगवान दर्शन देण्याच्या अगोदर तप भंग करावं लागणार. पर्याय उपाय निवडला. कोणता? या इंद्रानं कामदेवाचं आवाहन केलं. कामदेवाचं आवाहन केलं. आता आवाहन करणारा सामान्य नाहीये, देवांचा राजा देवराज आहे, इंद्र आहे. इंद्रानं बोलवलंय, इंद्रानं आवाहन केलंय. कामदेव लगेच प्रकट झाले, हात जोडले. राजन बोला, आमच्यासाठी काय आज्ञा आहे? कशासाठी बोलावलं आम्हाला सांगा. का माझं आवाहन केलं? बोला. देवराज इंद्रानं बोलायला सुरुवात केली. कामदेवा, तुमच्यावरती एक मोठी जबाबदारी टाकायची. कोणती जबाबदारी? जबाबदारी आहे की तुम्हाला हिमालय पर्वतावरती जाऊन नारदांचं तप भंग करायचंय. कामदेव हसायला लागले. तप भंग करायचंय नारदांचं? कामदेव म्हटले, मी भल्या भल्यांचं माझ्यासमोर काही चालू दिलं नाही. हे नारदजी तर माझ्यासमोर काहीच नाही. मी आत्ता जातो आणि नारदांचं तप भंग करून परत येतो. कामदेव आनंदात होते, प्रसन्न होते. म्हटले, ब्रह्मदेवाचं माझ्यासमोर काही चाललं नाही, मग या नारदाचं कसं काय चालणार?
कामदेव निघाले. बरं एकटे जात नाहीत, त्या कामदेवानं सोबत काही अप्सरा घेतल्या गायनासाठी, काही गायक वादनासाठी, काही वादक. अप्सरा गायक वादक तयारीनिशी निघाले कामदेव. कुठे? नारदांचं तप भंग करण्यासाठी हिमालय पर्वतावरती त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. कामदेवानं सगळ्यांना आज्ञा केली. अप्सरांना सांगितलं तुम्ही नृत्य करा, गायकांना सांगितलं गायन करा, वादकांना सांगितलं वादन करा. गायन वादन नृत्य त्या ठिकाणी चालू झालं. चालू आहे. कामदेवाच्या सांगण्यावरून हे आपापली भूमिका बजावू लागले. अप्सरा नृत्य करतात. या अप्सरांनी अथांग प्रयत्न केले. नाना परीने नाना प्रकारचे नृत्य अप्सरा करू लागले. गायकांनी सुद्धा नाना परीने तळपळीनं गायन केले. वादक सुद्धा वाजवतायत. एक तास उलटला, नारदांचा तप भंग होत नाही. 2 तास झाले. बघता बघता अख्खा एक दिवस उलटलाय. एक दिवस गेला, दुसरा दिवस उलटला, तरी सुद्धा नारदांचं तप भंग होत नाही. मग करावं काय? कामदेवांना राग आला. रागात क्रोधात येऊन कामदेव म्हणतात, अरे तुमच्याकडनं काहीच घडत नाहीये. नाचो गाव, नाचो गाव. म्हणून अर्थात प्रयत्न झाला. आणि पहा, कामदेव नाचो गाओ म्हटले. अप्सरांचे नृत्य करायला प्रयत्न चालू केले. अप्सरांचे नृत्य करून हातपाय सुटले. गायकांचे विषय ओरडले. वादकांची बोटं फुटली. आता कामदेव रागात आले. म्हटले थांबा, चालते भा. रागात आले कामदेव. चालते भा म्हटले.